नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेली बंडखोरी थांबवण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले। मंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांना सन्मानपूर्वक विनंती केल्याचं सांगत ते महायुतीच्या भूमिकेला पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केला। गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी देखील माघार घेतली आहे। दरम्यान गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं सामंत म्हणाले। भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील नाशिकमध्ये पोहोचलेत। ते संबंधित उमेदवारांची भेट घेणार आहेत। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना सगळ्यांचं समर्थन मिळेल असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला। सकाळपासून मी दोनदा प्रसाद हिरेंशी बोललो। संध्याकाळच्या टप्प्यामध्ये प्रसाद हिरेंना स्वतः दादाजी भुसे जे नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत ते स्वतः त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि मी देखील स्वतः गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे आणि मी प्रचंड आशावादी आहे। प्रचंड सकारात्मकता स्वतः माझ्यामध्ये असल्यामुळं मला ठाम विश्वास आहे की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे जे आहेत त्यांचं समर्थन उरलेले दोन्ही आमचे सहकारी उमेदवार जे आहेत हे करतील याच्यावर माझा ठाम विश्वास आहे की कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये। मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलतानाचं ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं। मी त्यांना विनंती केलेली आहे। शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो, एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जर अडचण निर्माण झालेली असेल तर दबाव कशाला आणायचा। शेवटी आपण एकमेकाची तोंड बघत असतो। त्याच्यामुळे मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की गिरीश भाऊ महाजन आणि मी यांच्या सन्मानपूर्वक मागणीला विनंतीला ते मान देतील।